यवतमाळमध्ये एका महिन्यात तब्बल 22 शेतकऱ्यांची आत्महत्या, 30 ते 50 वयोगटातील शेतकऱ्यांची संख्या अधिक, तर शेतकरी आत्महत्या चिंतेची बाब. पालकमंत्री संजय राठोड यांची प्रतिक्रिया. मराठवाड्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचं ई-केवायसी न केल्यामुळे 131 कोटी 53 लाख रुपये पडून विभागीय आयुक्तांकडे ई-केवायसी करण्याचं आवाहन. मार्च अखेरपर्यंत ई-केवायसी न केल्यास सर्व रक्कम पाठवावी लागणार. चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये समेटानंतरही तिढा कायम. ठाकरेंची शिवसेनाही महापौर पदासाठी उमेदवार देणार असल्यानं काँग्रेसची डोकेदुखी वाढली, तर महापौर आमचाच भाजपचा निर्धार. अजित पवारांच्या निधनानंतर सुनील तटकरेंचं गलिच्छ राजकारण. शरद पवारांना शह देण्यासाठी सुनेत्रा पवारांना शपथ घ्यायला लावली. शिवसेनेच्या रामदास कदमांचा घणाघात. अभिभाषणावर चर्चेला खीळ घालून काँग्रेसनं राष्ट्रपतींचाच नाही तर आदिवासी समाजाचा अपमान केला. पंतप्रधान मोदींचा घणाघात. राहुल गांधी अहंकारी नेता असल्याचीही टीका. भारताच्या वाईन निर्यातीत 80% वाढ, तर देशभरातील वाईन निर्यातीमध्ये महाराष्ट्राचा 90% वाटा. लोकसभेत केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाची माहिती. रिझर्व्ह बँक आज पतधोरण जाहीर करणार. रेपो रेट 5.25% कायम राहण्याचा अर्थतज्ज्ञांचा अंदाज. ओला, उबर, रॅपिडोचा 7 फेब्रुवारीला देशव्यापी संप. किमान भाडं ठरवण्याची मागणी. खासगी वाहतूक सेवा वापरणाऱ्यांना फटका बसणार. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील किरणोत्सवात 25 वर्षात पहिल्यांदाच खंड. मावळतीची सूर्यकिरणं देवीच्या चरणापर्यंत पोहोचली नाहीत. हवामान बदल आणि प्रदूषणाचा फटका बसल्याचं अभ्यासकांचं मत. महिला प्रीमियर लीगचं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं दुसरं जेतेपद पटकावलं. फायनलमध्ये दिल्ली कॅपिटल्सवर 6 विकेट्सनं मात. स्मृती मानधना, जॉर्जिया वोल्नेची तडाखेबंद खेळी. एकोणीस वर्षांखालील वर्ल्ड कपमध्ये आज फायनलचा थरार. हरारेच्या मैदानावर भारत आणि इंग्लंड भिडणार. टीम इंडिया 6व्यांदा चॅम्पियन होणार का, याकडे लक्ष. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.